नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे ढाबा स्टाईलमध्ये शेवभाजी। तर अगदी पटकन होणारी आहे आणि तुम्हालाही प्रश्न पडतो का रोज भाजी काय बनवायची, तर ही भाजी नक्की बनवून पहा, अगदी अप्रतिम तयार होते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे ना कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे मी मसाले घेतलेत, कांदा, सुकं खोबरं किसून घेतलेलं, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि टमाटर। तर हे सर्व जिन्नस आहे ना आता मी छान भाजून घेणार आहे। तर सुरुवातीला तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आणि उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। तो आहे ना छान सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घेणार आहे। तर कांदा आहे ना सोनेरी रंगावर परतून घेतला ना तर भाजीला रंगही खूप छान मस्त येतो आणि ना चवीला देखील खूप छान तयार होते भाजी। तर पहा, छान असा कांदा मी सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालत आहे सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे। तर ही भाजी आहे ना मी 2 ते 3 जणांसाठी बनवत आहे। एक टायमाला पुरेशी होईल अशी भाजी तयार होते। तर एक मध्यम आकाराचा कांदा आणि अर्धी वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे, असं प्रमाण घेतलेलं आहे। तर सुक्कं खोबरं भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये घालते 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, ते देखील ना छान मसाल्यासोबत परतून घेत आहे। तर मसाल्यासोबत छान परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे टमाटर। तर टमाटर आहे ना मी इथे एक कापून घेतलेला होता, पण त्यामधला अर्धा आहे ना मसाल्यासोबत भाजून वाटून घेणार आहे। तर मसाल्यामध्ये ना टमाटर घातल्याच्या नंतर छान परतून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये घालत आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर देखील ना छान परतून घेणार आहे आणि इतका छान सुगंध निघालेला आहे ना कोथिंबीरीचा, तर खूपच छान मसाला तयार झालेला आहे। तर आता ना मसाला थंड करून घेते। तर पहा, थंड झाल्याच्या नंतर ना असं पेस्ट त्याची तयार करून घेतलेली आहे। आता ना मसाला भाजून घेतलेल्या कढईमध्येच तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालत आहे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। तर ते फोडणीला घातले म्हणजे भाजीला खूप छान चव येते। तर लसूण आहे ना हलकासा लाल रंगावर परतून घेतलेला आहे। तर आता यामध्ये ना घालत आहे एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। तर कढीपत्त्याच्या पानाचा सुगंध फार छान येतो भाजीला। तर आता यामध्ये ना जो अर्धा टमाटर राहिलेला होता ना तो मी फोडणीमध्ये घालत आहे। तर फोडणीमध्ये टमाटर परतून घेतल्याच्या नंतर ना भाजी खूप छान होते आणि घट्टसर अशी मिळून येते भाजी। तर टमाटर आहे ना फोडणीमध्ये छान मऊ झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे सुके मसाले। तर त्यामध्ये घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट। तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 ते 1.5 चमचा आहे ना मी काळा मसाला घालत आहे, घरगुती काळा मसाला आहे हा। आणि काळा मसाला घातल्याच्या नंतर आता ना छान असं परतून घेणार आहे तेलामध्ये आणि गॅस आहे ना एकदम मध्यम करून ठेवलेला आहे, तर मसाले जळणार नाहीत म्हणून। तर आता मसाले छान परतून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये घालत आहे वाटून घेतलेलं आहे ना मसाला, त्याचं वाटण घालत आहे। तर वाटण घातल्याच्या नंतर छान मसाले आहेत ना तेलामध्ये परतून घेणार आहे। तर हे मसाले आहेत ना एकदम कमी गॅसवर छान परतून घेणार आहे, अगदी मसाल्यांना तेल निघेपर्यंत परतून घेणार आहे। तर त्याने काय होतं ना भाजीला चव फार सुरेख येते आणि रंगही फार सुंदर येतो। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे। तर आता यामध्ये घालत आहे थोडीशी कसुरी मेथी। तर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली ना तरीही चालेल। तर मसाला आता ना खूप छान असा तयार झालेला आहे। तर आता यामध्ये घालत आहे पाणी। तर पाणी आहे ना मी 1 ग्लास घालणार आहे। तर त्यातलं सुरुवातीला थोडंसं घालते। तर पहा, पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा असं छान मिक्स करून घेते। तर मला थोडीशी घट्टसर वाटत आहे कारण ही भाजी आहे ना थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते। तर मी ना आता जो पूर्ण ग्लास घेतलेला होता ना त्याच्यामधलं राहिलेलं पाणी ते पूर्ण घालून घेते। तर अर्धा ग्लासापेक्षा जास्त घातलेलं होतं आणि राहिलेलं पाणी आहे ना ते मी आत्ता घातलेलं आहे। तर भाजी आहे ना छान अशी मिक्स झालेली आहे। तर यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा ढवळून घेते। तर पहा, अशी छान भाजी तयार करून घेतलेली आहे। तर आता भाजीला आहे ना कमी ते मध्यम गॅसवर छान अशी एक उकळी काढून घेणार आहे झाकण लावून। तर पहा, छान अशी उकळी निघालेली आहे, अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये ना कमी गॅसवर उकळी निघते। तर अशी छान तरीदार उकळी निघालेली आहे, मस्त उकळी आलेली आहे आणि तरी देखील खूपच छान अशी आलेली आहे। तर आता ना कमी गॅस करून यामध्ये घालत आहे शेव। तर शेव आहे ना मी तिखट घाटी शेव आहेत ना ते घेतलेले आहेत। तर इथे ना 1 वाटी शेव मी घेतलेली आहे, तयार झालेल्या भाजीमध्ये घातली आणि छान मिक्स करून घेते। तर फक्त एकच उकळी काढून घेणार आहे, अगदी जास्त शिजवणार नाही कारण शेव भाजीमध्ये घातली ना तर लगेच नरम होते। बाकी ना ताटाला जेव्हा भाजी लावणार ना तेव्हा साईडला थोडीशी शेव द्यायची, म्हणजे ना वरून टाकून खायला अप्रतिम भाजी लागते। तर भाजीला पहा एक उकळी अशी निघालेली आहे, वर घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर।
तर पहा मस्त अशी भाजी ना तयार झालेली आहे, अगदी तर्रीदार छान ढाबा स्टाईलमध्ये. तर चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. तर भाजीला काय बनवायचा याचा प्रश्न पडतो ना, तर पर्याय म्हणून ही भाजी अप्रतिम आहे आणि खायला देखील खूपच उत्तम आहे. तर नक्की ट्राय करा. तर अशाच पद्धतीने ढाबा स्टाईलमध्ये चमचमीत आणि झणझणीत शेवभाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.